नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर मग राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले होते. परंतु काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत आणि ज्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले नसतील तर काळजी किंवा चिंता करू नका. 2 ते 3 तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता 2 आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत. फक्त आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, पहिली जी आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. ही झाली शेतकरी बांधवांनो पहिली आनंदाची बातमी. आणि दुसरी जी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा जर एकंदरीत विचार केला तर सरकार देखील आता शेतकरी बांधवांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आता नुकताच पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला. 22व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा झाले. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील जमा झाले. आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता. आणि फक्त शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता नव्हे तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसाभरापासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो खरीप पीक विमा अखेर मंजूर व्हायला सुरुवात झाली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीक विमा 17,500 रुपये देण्याची घोषणा केली होती. खरीप हंगाम 2025 मध्ये शेती पिकांचे आतून नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त पीक विम्याची रक्कम देण्यामध्ये येईल अशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आणि शेतकरी बांधवांनो, सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार. हे आता तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल. म्हणजेच की पीक विम्याचे किती तर हेक्टरी 17,500 रुपये आता जमा होतील. आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा होत आहे. आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होत आहे, मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील लगेच का जमा होणार? तर शेतकरी बांधवांनो, याचं मुख्य कारण म्हणजे खरं तर नमो शेतकरी योजनेचा जो हा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला आहे तर हा 8वा हप्ता खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की डिसेंबर 2025 मध्ये जमा होणे अपेक्षित होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे राज्य सरकारला 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता. आणि आता 9वा हप्ता 8व्या हप्त्याच्या पाठोपाठच वाटप करण्याची वेळ आली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरं तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा करायला पाहिजे होता. परंतु सध्या जर बघायला गेलं तर तुमच्या देखील खात्यावरती सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असून आता लगेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. कारण की यावेळी वेळापत्रानुसार जर बघायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची देखील वेळ आली आहे. आणि आता या अनुषंगाने सरकार आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी 9वा हप्ता देखील म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देण्याची तयारी करत आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा
होणार, तसेच कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसाभरापासून आपण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेरकार तो खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास म्हणजेच की शेतकरी बांधवांना सुरुवात झाली आहे. आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे बघूयात. त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील नेमके तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. आता तुम्ही इथे बघू शकता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. तुमच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. हे लक्षात घेणं शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आवश्यक आहे. आता पहा, नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत असल्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी नक्कीच मोठा दिलासा मिळालेला आहे. साधारणतः 4 ते 5 महिन्यांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि अखेरकार अनेक दिवसाभराच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजेच की आर्थिक मदतीसाठी सातत्य दिलं जात आहे. म्हणजेच की आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून डीबीटी या प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आहेत आणि ज्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे जमा होतील हे देखील लक्षात घ्या. आता नमो शेतकरी योजनेच्या जो माध्यमातून 8वा हप्ता वाटप होत आहे, तर या 8व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 1700 कोटी यापेक्षाही अधिकचा निधी मंजूर केलेला होता आणि त्यानुसार ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील 2 ते 3 तासांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होईल. आणि आता ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. हे लक्षात घ्या. आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे किती तर 2000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील. आता नेमके नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण शेतकरी बांधवांनो जाणून घेणारच आहोत. परंतु त्यापूर्वी काही बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे. परंतु बघा, हप्ता तर जमा होत आहे, परंतु हप्त्यांच्या लाभासाठी तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्या. तसेच ज्या शेतकरी बांधवांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. जर हे दोन्ही कामे तुमचे पूर्ण असतील तर आता तुमच्या खात्यावरती 8व्या हप्त्या पाठोपाठ 9वा हप्ता देखील जमा होणार आहे. बघा, आता 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा झाले असतील. ज्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या पुढील 2 ते 3 तासांमध्ये 8व्या हप्त्याचे पूर्णपणे तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील. आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा देखील प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर जमा झाला, मग नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता देखील लगेच नेमके का जमा होणार याचं कारण तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल. पुन्हा एकदा सांगतो बघा,
खरं तर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु जो 8वा हप्ता कधी जमा झाला तर मार्च महिन्यामध्ये जमा झाला, म्हणजेच की साधारणतः 4 ते 5 महिन्यांचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि त्यातच आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला हे तर समजलं, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, 9वा हप्ता का देण्याची वेळ आलेली आहे हे देखील समजलं. परंतु आता नेमकी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येणार आहे, त्याचबरोबर पीक विमा रक्कम 17,500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा झालेली होती, त्याप्रमाणे आता तुमच्या खात्यावरती 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे, आता हे आपण पाहून घेऊया. तर आता चला सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहा शेतकरी बांधवांनो, यवतमाळ मधील जर शेतकरी असाल तर आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि त्याचबरोबर पीक विम्याचे 17,500 रुपये राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा असे एकूण तुमच्या खात्यावरती 19 ते 20,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि पीक विम्याचे 17,500 रुपये यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, परभणी, रत्नागिरी, पुणे, नंदुरबार, नाशिक, नागपूर, लातूर, कोल्हापूर, जळगाव, हिंगोली, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो आता हेक्टरी प्रमाणे पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील लवकर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम देखील आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लवकरात लवकर जमा होणार आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या